प्रभाग 7 मध्ये अमोल शिंदे आणि देवेंद्र गोटे अशी लढाई आहे। प्रभाग क्रमांक 7 मधल्या चारही उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्ही बघितलं असेल, वडीलधारी मंडळी असतील, महिला भगिनी असतील, आमचे युवक मित्र असतील, या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। जिथं जिथं आम्ही जातोय लोक हार घालतायत, ओवाळतायत, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत। कारण आम्ही ज्या पक्षाकडून आहेत ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या दोघांचा करिश्मा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ते खमकं नेतृत्व कशा पद्धतीचं नेतृत्व करू शकताय। सोलापूर महानगरपालिकेमध्ये लोकांनी काँग्रेसचंही सरकार बघितलं आहे आणि गेल्या 9 वर्षात BJPचं पण सरकार बघितलं आहे। या दोन्ही सत्तेच्या काळामध्ये लोकांना निराशा त्यांच्या पदरी पडलेली आहे, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्यांच्या नळाला पाणी नाही, अशी परिस्थिती गेले कित्येक वर्ष महानगरपालिकेची आहे। म्हणून मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा महापौर तर होईलच होईल, पण त्याचबरोबर प्रभाग 7 मधल्या चारही उमेदवारांना आम्हाला जनता नक्की मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी देईल। माझं ओपन चॅलेंज आहे। आता तुम्ही एवढं सांगताय ना, तर प्रभाग 7चा उमेदवार तुम्ही असं सांगितलंय तर प्रभाग 7 मध्ये तुम्ही आता तुमची माझी गाठ आहे, अमोल शिंदे आणि देवेंद्र गोटे अशी लढाई आहे। त्याच्यामुळं आता तुम्ही सावध व्हा, ह्याच्यानंतर मी मध्यमध्ये येणार आहे, एवढंच सांगतो।
महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता आज 7 नंबर वार्डामध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत. कलसे मॅडम आहेत, पाटे मॅडम आहेत, अमोल बापू आहेत, PC साहेब आहेत यांचा आणि एक राष्ट्रवादीचा असा माहितीचा उमेदवार उभा आहे. ही गर्दी पाहता आजची की सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जयश्री पवार शहर प्रमुख शिवसेना. 2 दिवस राहिलेत आता प्रचाराला. आपण जी पाहता उत्सुकता की अमोल बापूंचं जे काम आहे त्याच्या मागे कशी पब्लिक आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता सगळ्यांनाच कळालं असेल. आणि राष्ट्रवादीने एक दिलेला आहे त्यांचा उमेदवार, बाकीचे सगळे आपले शिवसेनेचे आहेत आणि भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावं. 7 नंबर प्रभाग यांना सगळ्यांना विनंती करते की आपण भरघोस मतांनी ह्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावं.